गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान बनायचंय म्हणून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी देशामध्ये विघातक कृत्य सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। तर शहांना फडणवीसांचा काटा काढायचा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। या दोघांच्याही टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। तर दिल्लीमधल्या लाठीचार्जला देखील अमित शहा हेच जबाबदार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं होतं। विरोधकांनी अमित शहांवरती आता जोरदार टीका केलेली बघायला मिळते। गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान बनायचंय, त्यांची ती महत्वाकांक्षा असल्याचं विधान राऊतांनी केलंय। पर जो कांड हो गया, बच्चों पर हमला किया पुलिस ने, लड़कियों के साथ नाइंसाफी की, उनके कपड़े फाड़े, उनसे छेड़खानी की, उनको डंडे मारे, ऐसी जगह पर जो बहुत ही घृणास्पद है, बच्चों का सर फोड़ दिया, उसके लिए भी अमित शाह ही जिम्मेदार। देश में आज जो जो कुछ हो रहा है गलत, अलोकतंत्रवादी, उस सब के लिए, देश का नुकसान करने के लिए, युवाओं का नुकसान करने के लिए, लोकतंत्र का नुकसान करने के लिए एक ही आदमी जिम्मेदार है, वो है अमित शाह। अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर। इसके लिए ये सब चल रहा है। वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं। मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है ये। वो देश के प्रधानमंत्री मोदी जी को पूरी तरह से बदनाम करके पद से हटाना चाहते हैं, इसलिए सब ये माहौल खड़ा कर दिया। प्रधानांचं काय कौशल्य होतं की ते अत्यंत पातळ यंत्र होतं। त्यांनी या सगळ्या नीटवर पकड मिळवली, त्यातून भ्रष्टाचारही केला आणि थेट त्यामध्ये आपल्या वर्गविशेष आणि विचाराची लोक घुसवले। आता त्यांना रिप्लेस जर करायचं आहे तर त्यांच्या एवढाच पातळ यंत्र किंवा त्यांच्यापेक्षाही बेस्ट हँड कोण असेल असा विचार केल्यानंतर त्यामध्ये आपसूक देवेंद्रजींचं नाव येतच। कारण देवेंद्रजी हे अधिक जास्ती चांगल्या पद्धतीने याला कंट्रोल करतील, ते अधिक चांगल्या पद्धतीने थेट रेशीमबागचे लोक नीटमध्ये त्यामध्ये घुसवण्याचा एक प्रयत्न करतील। एक मार्ग त्यांना, एक हायवे, कारण हायवे काढणं त्यांचा छंद आहे, ते एक नवीन महामार्ग ते तिथपर्यंत जोडतील आणि एक नवीन दुसरा महामार्ग जो तो पैशाचा करतील। त्यामुळे या संदर्भात केसाने गळा कापण्याचं कौशल्य हे पूर्ण त्यांना आत्मसात असल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या ऐवजी जर देवेंद्रजी जर झाले तर त्यांना शिक्षणाचं, मी भविकरण म्हणणार नाही, पण शिक्षणामध्ये ज्योतिषशास्त्रासारखे विषय आणणं, शिक्षणामध्ये जो आधुनिक जो सगळं सायन्स आहे, आधुनिक जे विज्ञान आहेत किंवा वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहेत ते बाजूला ठेवून त्यांना मनुस्मृतीतले श्लोक वगैरे असं आणणं, हे त्याच्याकरता हा परफेक्ट असणारे व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने होईल। आपल्या पक्षाची राख होत चाललेली आहे, रक्षा होत चाललेली आहे, त्याकडे थोडंसं बघा। भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेचे आशीर्वाद आहेत। ते लोकांमध्ये जाऊन काम करतात, घर बशाची भूमिका ते घेत नाहीत। त्यामुळे घरामध्ये बसून मुलाखती देणं, आपलीच बॅटिंग आणि आपलंच बॉलिंग हे जरा बंद करा।